चला, नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण एक भन्नाट ट्रिक शिकणार आहोत. जेव्हा दोन इक्वेशन असतील आणि एक्स आणि वायच्या किमती काढायच्या असतील तर याला पटकन कसं काढता येईल या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा. पेपरला क्वेश्चन आल्यावर पटकन तुमचा क्वेश्चन सुटेल. आता नीट लक्ष द्या. याला कसं करणार? पहिले इक्वेशन सोडवायला तुम्हाला माहिती खूप टाइम लागतो. मग जेव्हा पण तुम्हाला असे दोन इक्वेशन भेटतील, जी पहिली टर्म आहे त्याची किंमत काढायची आपल्याला. एक्स ची पहिले काढून घेऊ, नंतर वाय काढता येईल कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करून. ठीक आहे. मग एक्स ची किंमत काढताना काय करायचं नीट लक्ष द्या. एकदम व्यवस्थित बेसिक पासून समजून घ्या. पहिले एक्स सोडून द्या, त्याच्या पुढची टर्म तिथून लेफ्ट पासून राईट कडे जा, डावीकडून उजवीकडे. दैनदुने किती? 20 लिहिला. एक्स ची किंमत काढतो, नीट लक्ष द्या. नंतर त्याच्यानंतर हा कोइफिशियंट इथून इकडे या. 11 1 11 मायनस 11 1 11 भागिले. ठीक आहे, हे संपलं. नंतर त्याच्यानंतर आता जिथून स्टार्ट केलं होतं तिथून परत इकडे या. 2 दुने किती? 4. नंतर 1 गुणिले 1 म्हणजे 1 येणार. झालं. मग 20 मधून 11 गेले 9 आणि 4 मधून 1 गेला 3. 3 1 3 3 3 9 म्हणजे एक्स ची किंमत किती आली? तर एक्स ची किंमत आली राजांनो 3. एक्स ची किंमत आली 3. वाय ची किंमत कशी काढणार? कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका. हे एक्स बरोबर 3 टाकलं, हे 3 इकडे प्लस इकडे गेलं का होणार मायनस. 11 मधून 3 गेलं किती येणार? 8. 2y बरोबर 8 म्हणजे y बरोबर किती भेटणार? 4. झालं. एक्स आणि वायच्या किमती भेटल्या. इतक्या सिंपल पद्धतीने करू शकता. आणखीन क्वेश्चन बघू जेणेकरून तुम्हाला त्याची क्लिअरिटी चांगली येईल. आता बघा, ह्या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन कितीही मोठा असू द्या, मायनसचे चिन्ह येऊ द्या, काहीही येऊ द्या, दुनिया इकडची तिकडे होऊ द्या, तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. आता बघा, पहिले एक्स ची किंमत काढायची आपल्याला. एक्स लिहिलं. ठीक आहे. मग एक्स सोडून द्या, एक्स सोबतची टर्म इकडून लेफ्ट पासून राईट कडे. 42 5 किती? 42 10 420, 420 4 210. 210 लिहिलं. हे मायनस. नंतर 9 1 किती? 9. मायनस मायनस का होणार? प्लस. म्हणजे हे 9 बनलं. बनलं का? पण कसं प्लस? का बरं? कारण की इथं मायनस चिन्ह होतं. ठीक आहे. आता नंतर जिथून स्टार्ट केलं होतं तिथून इकडं 5 दुने किती? 10. कसे 10? मायनस 10. हे मायनस. आणि 7 9 किती? 63. 7 9 63. 210 आणि 9 किती बनणार? 219. 219. ठीक आहे. 219. 9 1 9 बनलं ना? हा, ठीक आहे. 410 बरोबर आहे. 63 मध्ये 63 आणि 10 73. कसे 73? मायनस 73. मायनस मायनस का प्लस. फक्त उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येत देऊन टाकले. आता बघा, 3 त्रिक 9 7 त्रिक 21 म्हणजे 73 1 73 73 त्रिक 219 होणार. आणि हे कसे येणार? मायनस. मायनस 3 येणार. एक्स ची किंमत किती आली तुमची? मायनस 3 आली. एक्स ची किंमत मायनस 3 आली. मग 7 त्रिक किती? 21. मायनस 21 इकडे जाऊन का होणार? प्लस 21. मायनस 1 आणि प्लस 21 म्हणजे 20 येणार. 5y बरोबर 20 तर y बरोबर किती येणार? 5 चोक 20 म्हणजे y ची किंमत किती आली? 4. ठीक आहे. ज्यांना y ची किंमत काढायला प्रॉब्लेम असेल त्यांना इथे लिहून दाखवतो. बघा, 7x प्लस 5y मायनस 1. ठीक आहे. मग जर x ची किंमत 3 असेल, 7 त्रिक 21 मायनस 21 बनणार. प्लस 5y बरोबर मायनस 1. इकडे मायनस इकडे जाऊन प्लस. 5y बरोबर मायनस 1 प्लस 1 म्हणजे हे किती बनणार? 20 बनलं. 5 1 5 5 चोक 20 असं काढू शकता. पण हे लिहायची गरज नाही पडली पाहिजे. जर प्रॅक्टिस चांगली केली तर. आणखीन एक क्वेश्चन सांगतो आणि मग तुम्हाला द्यायला क्वेश्चन एक देतो. ठीक आहे. बघा, सुरुवात कुठून करणार राजांनो? इकडे एक्स ची किंमत काढायची पहिले आपल्याला. मग पहिले 23 5 किती? 23 10 किती? 230. 230 अर्धे 200 चे अर्धे 100. 30 चे अर्धे 15 म्हणजे 23 5 115. ठीक आहे. मायनस 8 7 किती? 56. मायनस मायनस का होणार? प्लस 56. कळलं का? ठीक आहे. नंतर आता जिथून स्टार्ट केलं होतं तिथून 5 त्रिक किती? 15 मायनस 8 नम किती? 72. 8 नम किती? 72. बरोबर. आता इकडे चला. बघा, 56 आणि 115. 6 आणि 5 56 मध्ये 10 मिळवले. 56 मध्ये 10 66. 66 आणि 5 61. 56 मध्ये 10 मिळवले तर 66. 66 मध्ये 5 मिळवले तर 71. 71 म्हणजे हे 171 बनलं. मायनस 72. आता हे मायनस चिन्ह येणार. 72 मधून 15 गेले. 72 मधून 10 गेले तर 62. 62 मधून 5 गेले. 62 मधून 5 गेले तर 58. 58 आधी 57. 57 येणार. 57. ठीक आहे. 57. आता 57 त्रिक 7 त्रिक 21 3 1 दिसतंय. 57 त्रिक होतं का बघू? 57 त्रिक 171 होतं का? 7 त्रिक 21 1 5 2 5 त्रिक 15 2 17 171 होतं. 57 1 57 57 त्रिक
बनलं. म्हणजे एक्सची किंमत किती आली -3, वायची किंमत इथून काढू शकता परत त्या इक्वेशन मध्ये पुट करून. कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करा आणि उत्तर काढून घेऊ. 9 त्रिक किती 27, इथं -27. सपोज वायची किंमत काढायची आपल्याला. 9 त्रिक किती 27, -27 + 5y बरोबर -7. ठीक आहे, हे मायनस इकडे जाऊन प्लस होणार. 27 इकडे मायनस इकडे प्लस झाले म्हणजे 7 गेले, 27 मधून 7 गेले 5y बरोबर 20. म्हणजेच 5 × 5 = 5 × 20. y बरोबर किती आलं 4 आलं. y बरोबर किती आलं 4. असे तुम्ही क्वेश्चन किती अवघड टर्म असल्या तर तुम्ही फाइंड करू शकता. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क असेल. याचे आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचं आणि मेथड आवडली का, अप्रोच आवडला का, तो लक्षात आला का, समजला का आणि हा येणाऱ्या पेपरमध्ये वापरणार का. ठीक आहे, या गोष्टी कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका राजांनो. ही जी मेहनत आहे, जी आपली स्पीड वाढवण्यासाठी आपण घेतोय, कॅल्क्युलेशन सिरीज जी चालू केली स्पीड वाढवण्यासाठी पेपरमध्ये, ती तुम्हाला खूप काम येईल. ठीक आहे, अशाच एका व्हिडिओ सोबत परत एकदा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. जय हिंद टू ऑल.